हरी करारे बापांनो साधना हरीचे, करारे बापांनो साधना हरीचे, झणी करणीचे करू नका, जेणे नये जन्म यमाची यातना, ऐशिया साधना करा काही। साधनाचे सार मंत्र बीज हरी, आत्मतत्वधरी तोची एक, कोटे कोटे यज्ञ नित्य याचा नेम, एक हरिनाम जपता घडी। एका जनार्दनेन घ्यावा संशय, निश्चयशी होय हरी रूप, हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणी। मनोजव मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। महायोगपीठे तटे भीमरथे, परं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रये, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। आपुली चौफाळून या भली, वरी बैसो पावली श्री गुरूंची, जयांचे केली या स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेच बंधू श्री चरण श्री गुरूंची। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह नादलो पावन झालो चराचरी। देवराज सेव्यमान पावनांग्रे पंकजं, व्यालयज्ञ सूत्रबिंदु शेखरं कृपाकरं, नारदादि योगी वृन्दं वन्दितं दिगम्बरं, काशिकापुरादिनाथं कालभैरवं भजे। भानुकोटि भास्वरं प्रभावतारकं करं, नीलकण्ठ वीक्षितार्थदायकं त्रिलोचनं, कालकालमङ्गुजाक्षमक्षशूलमक्षरं, काशिकापुरादिनाथं कालभैरवं भजे। काशिकापुरादिनाथं कालभैरवं भजे, काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे। करारे बापांनो साधना हरीचे, झणी करणीचे करू नका, हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे। बोलताना स्वरामध्ये थोडा
पुन्हा आम्ही लावा म्हणले की लावायचं. बर हा मग बघू नंतर. ते काय थोडं स्वरामध्ये ही घोटाळा करायले. तर आपण काही गंधर्व नाहीत, हा विषय वेगळा. आज आपल्या या पवित्र तीर्थक्षेत्र नगरीमध्ये, सुरली ही पवित्र नगरी अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने, विद्वज्जनांच्या चरणकमलाने, महापुरुषांच्या चरणस्पर्शाने, अनेक विद्वज्जनांच्या वास्तव्याने ही पावन झालेली आपली सुरली पवित्र नगरी. या पवित्र नगरीमध्ये गेल्या 8 वर्षापासून चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, विश्वजनी ग्रंथना ज्ञानेश्वरी पारायण, सोहळा, गाथा, भजन, प्रवचन, हरिपाठ, हरिकीर्तन, हरिजागर आणि काकडा भजन असा हा अव्याहत चालत असलेला कार्यक्रम. फक्त विको नको, ह्याला विको बंद करायचं. त्या कार्यक्रमामध्ये आजचीही कीर्तनरूपी सेवेचा योग जमलेले सर्व गुणीजन, अगदी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा ज्यांनी आपल्या मधुर स्वरांनी अख्ख्या संबंध महाराष्ट्राला आपली मोहिनी घातलेली आहे. भजनानंदी, भजन सम्राट, संगीताचे राजे, संगीत अलंकार, हरिभक्तपरायण, आम्ही त्यांना गुरुतुल्य मानतो. वयाचा विषय नाही, परमार्थामध्ये विद्वत्तेचा विषय असतो तो. पण सर्वांनाच मीच का अख्खा महाराष्ट्र ज्यांना गुरुतुल्य मानता असे ओंकार महाराजजी जगताप. आणि त्यांनी काढलेल्या जागा, गायनामध्ये काय काढायच्या असतात? जागा काढायच्या असतात. आणि त्या जागा काढलेल्या जे लोक जागे त्यांना दिसतात, त्या बाकीच्याला त्या काही दिसत नाही. मग त्यांनी सूक्ष्म काढलेल्या जागा, कधी कुणाच्या दृष्टीपथात न येणाऱ्या, पण अशा जागेमध्ये सुद्धा आपल्या लग्या, तुकडे, चक्रधार, तंतमध्ये बसून आखे त्या गायनाला एक विशेष प्राधान्य, विशेष स्वरूपाला अग्रक्रमामध्ये आणण्याचं कार्य ज्यांनी केलं ते मृदंगाचे राजे, मृदंगाचे महामेरू, संबंध महाराष्ट्रावर ज्यांचं नाव लौकिक आहे ते सुद्धा आमचे गुरुतुल्यच आहेत महाराज. हरिभक्तपरायण गुरुवर्य आसाराम बाबाजी साबळे. आणि तुम्हाला सुद्धा दाद द्यावी लागेल बाबा, तुम्ही सुद्धा, त्यांनी बी ओळखीलं बिचारा कीर्तनाला जोगी आलाय, आणि तुम्ही सुद्धा जोगच काढलाय त्याच्यामध्ये, नाही का नाही? हा मग काय तर. पण तुमच्या जोग रागाला जोगी सुद्धा दाद देणार ही 100% खरं. जमेरे सर्व तुम्ही गुणीजन, अगदी तुम्ही सुद्धा गंधर्वासारखे गायनाचार्य, तुम्ही परीक्षिती सारखे श्रोतेगण, आणि समस्त संत जनाबाईसारखे माता भगिनी. आज हरिदिनी आहे आणि थोडं 11:15 11:30 झाले तरी काय विशेष तेवढं की त्रास होणार नाही माझ्या मताने, कारण हरिदिनीला जागर करावी लागतो, हे का नाही? मग त्या नियमाप्रमाणे 11:30 झाले तरी त्याच्याबद्दल मी क्षमा मागतो. आणि 11:30 वाजेनं सुद्धा गरजे, कारण आपलं काही 9ला सुरू झालं अपरिहार्य कारणास्तव, बरं का नाही? आणि येण्यासाठी थोडा विलंब झाल्यामुळं त्याच्यासाठी मी एक आपलं 15 ते 20 मिनिटाचा कार्यक्रम पुढे नेणार. अभंग आहे तुकोबनाथ बाबाचा, पण हरिपाठ प्रकरणातील अभंग आहे हा मस्तपैकी सर्वांच्या पाठांतरातला सोपा, साधा, सरळ आणि सुटसुटीत अभंग आहे. आणि आपली ही मेडशिंग्याची समर्थ रावसाहेब बाबा पाटील यांची वारकरी शिक्षण संस्था मेडशिंगा, आणि सर्व लहान, खरंच बाबा गोड लेकरेत बघा, किती गोड आहे बाबा. तू सुद्धा नंबर 1 माझ्या गालावून का हात फिरला नाही का नाही? काय गोड लेकर येतो महाराज. आणि खरंच बाबा कीर्तनात वजन छंच असते महाराज. आणि खरंच बाबा कीर्तनामध्ये का नाही असे हसत चेहरे जर असले का नाही, कीर्तनात वजन आहे बघा. आणि मला तर सगळ्यात मोठी बिमारी तेवढीच आहे बाबा, मी 4ही माणसं असली तरी कीर्तन आनंदानं करतो. 4 असू द्या, काय फरक पडतो महाराज. एकदा तर 4 टाळकरी होते तरी मी हौसानं कीर्तन केलं 2.5-3 तास. लोक म्हणले 4 मला आपल्याला लागतेच किती. खरं 4च काम आहे ना.
बाकीचं सगळं लग्नाचं वाराडाच आहे सगळं, खऱ्या चौघाच येत नाही असा खेळ. काय म्हणणार चौघार, काय होणार आहे, अख्खं माणूस पेटतंय चौघामुळे, काय होत नाही चौघामुळे महाराज. पण मी हौसाने कीर्तन केलं, फक्त मला कीर्तनामध्ये आळणी तोंडाची माणसं पटत नाही, सपक तोंडाचे फ्रेश मग अक्षर टवटवे त्याचे. काही काय माणसं लय दळभद्री पुढे येणार कीर्तनात, माझ्या समोर 2 जण बसलेत आणि आल्याबरोबर रूपावळीलाच अरे मिरलं काय तुझ्या घरात कोणी, फ्रेश हो ना बाळा जरा. बरं केवढा आनंद आहे बरं ओमकार बाबा. मला सांगा 10 लाख दिले तरी तुम्हाला एवढा आनंद मिळणार नाही मिळणार. पण आज हे 2-4 जण तुम्हाला 1 कोटी रुपयाचा आनंद मिळवून देतात महाराज. कारण इतकं कर्ण मधुर, कर्ण इंद्रियाच्या माध्यमामधून अंतःकरण उपाधीपर्यंत जाऊन जे आपल्या चित्ताला समाधान करून देणारं जे भांडवल आहे ते ह्यांचं भांडवल आहे महाराज ते. आणि त्या भांडवलामुळं आपणास ते होत आहेत महाराज, प्रसन्न आहेत. म्हणतं संगीत है शक्ती हर घट में बसे राम, रोगी को रागिनी सुनावे तो रोगी को मिले आराम. ही संगीताची ताकद आहे. मग महाराज या जगतामध्ये परमार्थ प्राप्तीचे अनेक माध्यम आहेत, अनेक साधन आहेत. पण नाथ महाराज आपल्याला एक साधन सांगतात. बरं महाराज साधनं किती इथं? महाराज म्हणतात निळोबराच्या प्रमाणानुसार नाना साधनाच्या केल्या फटाफटा, परिण पौतिवयाच्या दारवंटा. साधन अनेक साधन आहेत. योग मार्ग आहे, कर्म मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे, उपासना मार्ग आहे. पण जगात सगळ्यात सोपा मार्ग आहे तो म्हणजे नामचिंतन. कारण का या साधनाला आचारसंहिता नाही, बाकीच्या सगळ्या साधनाला आचारसंहिता आहे. संगीत भजन सुद्धा आहे पण त्याला आचारसंहिता आहे, ताल आणि स्वर. नामदेवराय म्हणले ज्याला जमतं त्यानंच गायचं. येरी हरी हरी उगा मंडपात हरी हरी मानव, मधी मधी करू नये. पण काय माणसाला लय नाद आहे महाराज. ज्याला स्वर नाही त्याला राग गायचा नाद नाही. काय कुठं बी केलं झालं का? तसं नाही. ते जागा आहेत, त्याच्या काय आहेत जागा आहेत. आणि त्या जागा जर निघाल्या, जागा योग्य जागेवरच काढावं लागतात. ते कुठं बी जागा काढून जमत नाही. ऐकून घेताल आपण सर्व, पण तुम्ही सुज्ञ माणसं म्हणताल बहुतेक हे डायनामा गेलेलं आहे. म्हणून विद्वानाच्या दृष्टीनं आपण कधीच अपमानित होणे महाराज, हे विशेष आहे. अहो लाख आज्ञानी चांगलं म्हणू द्या, केवढी मोल किंमत आहे त्यांना. काय किंमत आहे? काही किंमत नाही. पण एक विद्वानानं म्हणाव अति सुंदर, एवढं म्हणलं जगातलं सगळ्यात मोठं प्रमाणपत्र ते महाराज. काय करायचं बाकीच्या लोकांनी होऊन? येड्या गाबाड्या कारखान्याचा मजाच नाही महाराज. त्यांच्या पारितोषिकाची गरज सुद्धा नाही. पण विद्वानाने म्हणाव ती खरी किंमत आहे आपली महाराज, ती किंमत आहे. म्हणून ह्या साधनेला ह्याला आचारसंहिता नाही, योग मार्ग आहे. पहिली गोष्ट, या मार्गाचा प्रवास करत असताना त्याला शरीराची साथ असणे गरजेचं आहे. योग मार्गाचा प्रवास काय आहे? शरीराची साथ पाहिजे. कर्म मार्ग भगवान म्हणतात अर्जुना गहना कर्मणो गती, लय कर्म मार्ग सूक्ष्म आहे. जरी मंत्र चळे थोडा तरी धडची होई वेडा, ही त्याच्यात ताकद आहे महाराज, सोपं नाही ते. बरं ज्ञान मार्ग, अंतःकरण शुद्ध असल तर त्या मार्गाचा प्रवास चांगला आहे. आणि अंतःकरण शुद्ध नसल तर त्या मार्गाचा प्रवास चांगला नाही. विठ्ठल विठ्ठल बरं नाम मार्ग जे आहे, विद्वानातले विद्वान, श्रीमद भागवतामधला विषय. या जगाच्या पाठीवर सर्वश्रेष्ठ विद्वान असतील ते व्यास महर्षी.
म्हणून त्यांचं वर्णन आहे. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे, हे वर्णन आहे त्यांचं. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, जे महाभारती नाही ते नोहीच लोकीतीही, या लागी म्हणिपे पाही व्यासोच्चिष्ट जगत्रय. अख्खं जग म्हणजे व्यासाचं उच्चिष्ट आहे. ही ती ताकद आहे, सगळं जगातलं ज्ञान त्यांचं आहे. पण व्यासांकडे ज्ञान भरपूर, पण एक कोणी होती, फक्त त्यांना नव्हतं समाधान. काय नव्हतं? समाधान. मग नारदाची भेट झाली. नारायण, नमो नारायण. हो नारायण, नारायण या. नारद महर्षीची व्यासांची भेट झाली. आणि ती भेट झाल्यानंतर नारद महर्षी म्हणतात, महात्मन क्षेम आहे ना, सर्व कुशल आहे ना. आणि आल्याबरोबर काय बोला ही बी कळणं गरजेचं आहे महाराज. काही माणसाला कळत नाही महाराज, काही माणसाला कळत नाही. अहो महाराज, आजारी माणसाला सुद्धा कसं बोला ही बऱ्याच लोकांना कळत नाही. इतके डायफार्म गेले माणसं आहेत महाराज काही काही. मी आजारी पडलो एकदा, ती मला लोक बघायले हॉस्पिटलला. आता मी आजारी पडलेलो आहे ना, हॉस्पिटलला बघायलेत ती ऐकूनच. मी पलंगावर पडलेलो आणि ते आलेत, जय रे महाराज. अल्ला जय रे. इथं कस काय आता, इथं काय इवाई भेट होय आता हे हॉस्पिटलला. आता म्हणलं आजारी आजारी आहेत का, बरं बरं. काय व्हायलंय नेमकं? म्हणलं तापच कमी होत नाही. ताप? तुम्हाला ताप आहे? जसं जगात कुणालाच नाही. तुम्हाला ताप आहे? म्हणलं हो ना. बाबा बाबा महाराज, असल्याच तापीन आमच्या गावात 4 माणसं मेली. दळभद्री आवलादी सगळ्या ह्या. राहते का 5 जोगी? काय बोला हेच भान नाही हो महाराज, भानच नाही त्याला, काही भान नाही. हा ठीक आहे, ज्याला कळत नाही त्यांना, पण कळणाऱ्या माणसांना सुद्धा, कळणाऱ्या माणसांना सुद्धा असं कळणारी माणसं. काही काही माणसं तुम्ही अजून बघा किती पागल असतात माणसं काही काही. तुम्ही सकाळी भोजनाला बसा, सकाळी आता ताट तांबे आहे का नाही समोर. आता जगाला माहिती आहे का ना आपण काय केलेलो होतं, आता काय चालू आहे आता आपलं सध्या, बरोबर आहे. तरी एक जण येते तुमच्या समोर, राम 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 राम. काय चाललंय? तुम्ही सांगा त्याला काय काय बराशी खांदाईल बघ ना ताट तांब्या काय ते काय काय इतके इच्छित. मी एकदा पहिले एसटीने फिरायचं ओमकार बाबा. आता मी एसटीवरून उतरलोय बरं का, त्यानं मला बघितलंय, ते मला न्यायला आलं इथे. त्यानं बघितलंय मला एसटीवरून जाताना. राम राम म्हणलं, राम राम. एसटीनं आलात का? तुला का गाडवर बसवणार दिसायले? काय माणसं बोलतील भेताळ पडल्यासारखं, लय विचित्र महाराज. मला तेवढा कदर येते, पण ते 10-5 रुपयामुळं ऐकून घ्यावं लागतं. काय करावं? काही म्हणतात महाराज. हो ना. अहो जेवताना निरो आज त्यांनी मस्त बघा राहुल बाबा नव्हते आपले महाराज, लय 2-4 पदार्थ होते महाराज फराळाला. आणि पद्धतशीर वाढणं सुद्धा, बोलणं नाही काय नाही, शांत. नाही तर काही काही माणसं, मला एक जण जीव वाढायले आणि अर्ध जेवण झाल्यावर बायकोला म्हणते, हे आण चपाती आण, वाढ महाराजाला. मिळत नसतं ह्या लोकायला कुठं. हरतो का भिकार चोट समजायला का काय बोलतेत महाराज. मला त्यानं जीव घातलंय आणि बाहेर सोफ्यावर बसवलंय आणि आयटीत बोलतय, महाराज भोजन झालं ना? म्हणलं हो. बरं बरं छान. पोटभर जेवलात ना? म्हणलं हो. बरं स्वयंपाक कस काय होता? म्हणलं सुंदर होता, छान छान. महाराज मला एक सांगा, तुम्हाला घरी पण असंच असतंय जेवायला? घरी काय बेसरमाची पानं खातोत का आम्ही? होय अरे खाजच असेल ना काहीतरी. इतके मला एक जण आत्ता भेटले परळीत गल्लीत, काही त्याचा माझा संबंध नाही, काही नाही, उगाच आलंय. जय रे महाराज. जय रे. यो मला महाराज
3-4 महिने झालं म्हणला तुम्ही गल्लीतच नाहीत. म्हणलं नाही आता कीर्तन आहेत ना, आता आल्यापासून कीर्तन आहे सध्या. बरोबर म्हणला कीर्तन कुठं? म्हणलं बाहेरगावी. बाहेरगावी मग रोज जावं लागतंय का? आता कीर्तन म्हणल्यावर काय रोज जावं लागतंय? रोज हे गाव तिथे गाव. म्हणलं हो बाबा. म्हणला महाराज खरंच. अरे महाराज भरत महाराज जोगी परळीची शान आहे. अरे 12 महिने कुत्र्यासारखं फिरतोय. परवडत आहे का ते? तुम्ही सांगा. परवडत नाही महाराज ते. पण बोलतात लोक महाराज, बोलतात. नाही इलाज असतो महाराज. आता तरी सुधारणा झाली बाबा. आता लोक जरा आता वर माहिलेत. आता ही जरा दिलेत किंमत दिलीत बिचारे. आता त्याची काय अडचण नाही महाराज. पण लईच काळ पाहिला. पहिले स्वयंपाक बी रटाळा असायचे बाबा महाराज. लईच बेजारी हो पहिल्या. चपात्या नाही चपातो. चपात्या. मी जेवायला गेलो. म्हणलं काकू मला अर्धी चपाती आणा. त्या काकूनी असले 2 मुलं पाठवले चपाती आणायला. हो 2 जण. मी म्हणलं काकू मुलं कुठे गेले? म्हणल्या चपाती आणायला. म्हणलं 2 कशाला? म्हणल्या काल 3घाला उचलली नव्हती. म्हणलं ती चपाती का तिची आजच सासू? म्हणलं हेच कळाय मार्ग नाही. खाल्ली गपची पण काय करावं नाही खाऊन. आणि जेवण झाल्यावर ते साहेब म्हणतात महाराज काही का असाना वारकरी काही बी खातेत. काय बोलते तू? कमाल आहे ह्या लोक. अवघड आहे. विठाला विठाला व्यास ज्ञानी करे. नारद म्हणजे नमो नारायण नारायण. महाराज या का उदास आहेत का? व्यास म्हणले हा महाराज सगळे माझ्याकडे म्हणले पण मला समाधान नाही. आणि जगामध्ये तुम्हाला सांगू का किती बी श्रीमंती असू द्या समाधान असेल असं नाही. नाही हो महाराज लय मोठे मोठे बेजाऱ्या. इमारत मोठी 4 मजली इमारत आम्हाला फिरून दाखवतात बिचारी. 4 मजली एका चहाच्या कपावर. चला ना महाराज लय मोठी इमारत आहे बांधलेली. 4 मजली बांधली. बर 4थ्या मजल्यापर्यंत येतोय. चला महाराज खाली आता. आणि माझी बेडरूम पहा ना. बेडरूम काय सुंदर आहे बघा बेडरूम. हो बरं छान आहे. आणि महाराज हा बेड आहे ना माझ्या मुलांनी मद्रासून आणलाय. कुठून आणलाय? मद्रासून. बरोबर. म्हणलं मग झोपा आता बेडवर. नाही ना महाराज डॉक्टर म्हणले खाली झोपा. म्हणलं केव्हापासून? म्हणले बेड आणल्यापासूनच. मिळालंय पण उपभोग आहे का? त्या बेडवर आम्ही जाऊन झोपलोत आणि ते खाली झोपलंय. तुम्हाला जमतं का महाराज? म्हणलं मला लाकडावर जमतंय. बेडला काय आहे? करडीला किडा नाही जोग्याला पिडा नाही म्हणलं आपल्याला. अजिबात काहीच नाही महाराज. आसाराम बाबा कुठलाच रोग नाही. ओंकार महाराज अजून सुद्धा रोग देवा शपथ मला रोगच नाही कोणता अजून. अजिबात नाही. गोळी खात नाही अजून. तर 62-63 आहे माझं वय तरी गोळी सुद्धा खात नाही. आणि काही काही 40च्या अलीकडले ए म्हणा ताट आण ताट रे खावा ताट आण. का बाबा चपाती काढून घे. त्यातली चपाती पूर्ण काढून. भात पण काढून घे. वरण पण काढून घे रे. नुकती तर खातच नाही. गुलाबजाम बघतच नाही मी. पापडाला तर हातच नाही. त्या लोणच्याचं माझं लई वाकडं आहे. लोणचं नको, पापड नको, चपाती नको, वरण नको, भात नको. गौऱ्या खातो का म्हणलं? काय खातो काय तू हातात येऊ का? हा काय राहिलं ताटामध्ये आता? वारकरी व्हा वारकरी. काही रोग येत नाही महाराज. काय रोग येत ना. कीर्तन ऐकणारा रोग होत नाही. गायकाला रोग होत नाही. होईल आमच्यासारख्याला कीर्तन करायला हा भाग वेगळा. कारण आमचं बी काम तसंच असेल बाबा. जन्मो जन्मी आम्ही सापडा सूप केले. त्याचे परिणाम आहेत. म्हणून बघा तू कोणा गायक वादकाला कोरोना कधीच झाला नाही आसाराम बाबा. पण मला झाला.
या म्हणलं, या माऊली या या या. 1 महिनाभर कोरोना आमच्या घरी मुक्कामाला. पण लय मजा होती महाराज कोरोनात. एकटाच मध्ये होतो रूम मध्ये. लय मजा होती ओमकार बा. एकटाच मध्ये पलंगावर एकटाच, पण नाकात नळ्या. लय भारी आठवण होता महाराज ती. फक्त जवळ कोणी येत नव्हतं. जगदंबा सुद्धा नाही ना महाराज, बिचारी जवळ आली. बोल भवानी माती की. काय अवघड आहे महाराज ती. आणि मला वाटायचं कोणीतरी जवळ बसावं, पण चहा अहो आमच्या बायकोला कळलं मला कोरोना झाला. म्हणलो माय म्हणलं मी येलो नाही अजून, जिवंत आहे. रडायचं लय ना बाबा 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 बाबा. ठीक आहे मेल्यावर रडा ना, आणि मेल्यावर रडावं विवा महाराज. पण एक विशेष आहे बाबा, खरंच कमाल आहे ओमकार महाराज. अहो महाराज आपल्याला सगळ्या सुविधा आहेत बघा. नंबर 1 आहे, नंबर 1 सिस्टीम बाबा, नंबर 1. खरंच बाबा मला इतका प्रसन्न झालो मी या सिस्टीमवर. आज 9वा दिवस आहे, नंबर 1 लागलाय बघा. आज एकदम फ्रेश झालं, देवाशपथ फ्रेश झालो मी. असं वाटतंय कीर्तनाचं पाकिट तुम्हाला द्यावं, पण ते काय होईल बांधकामामुळे थोडा अडचण आहे ते. द्यायला काहीच अडचण आहे. म्हणजे काय आमचा काळभैरवनाथ आश्रम तयार झाला ना बाबा आळंदीमध्ये. हां त्याच्यामुळे थोडा अडचण येते. पण पुढे कधी आलो ना बाबा मी काही ना काही ₹1 ₹2 पण देऊ ना. तुम्ही देतात का मला? मग आमच्या आश्रमाला देणगी द्या मग. हां बरं लगेच देऊन टाका. म्हणजे कीर्तन झाल्यावर कीर्तन काही कासाला दुकान लावलं आपण थोडं तरी आपलं. अहो महाराज सगळ्या सुविधा असून, गायक तुमच्यासारखे सोबत असून, एवढी व्यवस्था असून, हे इंद्र आपल्या बरोबर असून तरी आपला स्वर जातो कधी कधी. महाराज त्या प्रेतापाशी कुठल्या सुविधा नसत्यात. मड्यापाशी आहे का काय सुविधा? सगळं ताला स्वरात असतंय महाराज. मान आधी खर्जातून स्वर सुरू करते अगोदर. मायो माय घाबरलं ते. विठ्ठल मला वाटायचं कोणतरी यावं, कोणी जवळ येईना मा. आणि हा बघा माऊली माझी कोरोनानं कमी हाल झाली, पण घरच्या लोकांनी जास्त केले. एक तर जवळ बी येणार आणि भाकर बी देईनात. भाकर बी टाकायलेत देईनात, टाकायलेत दारातून. कमॉन टॉमी कमॉन. अवघडे वा म्हणलं खेळ नाही. व्या करू धंदा महाराज. त्या कोरोनातली आठवण काढली ना सगळं अंग कापते माझा अजून. आणि ती भीती वाटायची. आणि रोज अशा गर्दीतली सवय ना आपल्याला ओमकार महाराज एकट्याला मनच लागना ना. मग बायकोला म्हणलं हे बघ जाऊ दे सगळी परळी सोडून जाऊ दे, पण तू तरी थांब ना म्हणलं. हो नाही मग तुमचं काही खरं नाही आता. अगं म्हणलं सगळे पाकिट तूच घेतलेस आतापर्यंत कीर्तनाची, आणि तुमचं काय करू नाही आता. अरे वा म्हणलं लग्नामध्ये आपला शपथविधी झालाय. लग्नामध्ये लग्नाच्या दिवशी शपथविधी नसतो का आपला? त्या होमाला 7 फेऱ्या. त्या होम तुला काय माहिती ते होमाला 7 फेऱ्या असतात ओमकार महाराज. 7 फेऱ्या. आणि किती जन्म सोडायचं नाही? 7 जन्म सोडायचं नाही असा शपथविधी असतो. बायकोला म्हणलं आपण दोघांनी फेऱ्या मारल्यात, 7 फेऱ्या मारल्यात आणि 7 जन्म सोडायचं नाही म्हणलात. बरं तेव्हा आपण दोघांनी एकदा मारल्यात म्हणलं फेऱ्या, पण तू मात्र मी 7 जन्म तुला सारखा प्राप्त व्हावा म्हणून दर वड साहित्रीला फेऱ्या मारित होतीस वाडाच्या झाडाला.
ह्याचं काय करायचं आता? विठ्ठल विठ्ठल त्या दिवशी मला कळालं धनदारा पुत्र सर्व मिथ्या काय नाही समाधान नाही. त्यावेळेस नारद महर्षीचे श्लोक आहेत भागवतामधले. गुरु महाराज तुम्हाला सांगतो ह्यानं समाधान नाही का? यत्फलम नास्ति तपसाम न योगेन समाधिनः तत्फलम लभते सम्यक कलौ केशव कीर्तनात. कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, परमात्मा तुमचं ऐका येतील. आमच्यासारखं काय मला इतकी ताकद आहे महापुरुषामध्ये. दोघं बी असे भेटलात बाबा, आज नशीबच आमचं म्हणायचं. आज भाग्यवान. आणि तुम्ही सुद्धा व्यवस्थित बरं का बाबा, तसं काय नाही. ते म्हणायचे कसं बाबा हे जोगड्याला काय माझं का नाव घेणार काय ते बाबा. मी लय घाबरून वागवतो बाबा, मी लय भेटतो सगळ्याला. कारण काय असतंय कीर्तन आधी दक्षिणा पुन्हा त्याच्यामुळे भ्यावं लागतं सगळं. विठ्ठल माऊली मी या बघा आतापर्यंत आता विचारा हे दोघे खूप वर्ष माझ्याबरोबर असत महाराज. म्हणजे माझ्याबरोबर नाही, मी ह्यांच्याबरोबर असतो 20-25 वर्षानं. पण मी कोणाला ताण देत नाही पैसे सोडून, कधीच नाही. मी टाळ्या सुद्धा माझं म्हणत नाही. अहो तुम्ही आलात हेच उपकार आहेत. काय महाराज टाळ्या वाजवा जातील उठून. ही बी आलेत बसू द्या त्यांना गुणानं. हात वरी करा तुम्ही जा ना मंडपाच्या वरी. माझ्याच मागे एक महाराज लागला हात वरी करा. बरं ओमकार बाबा माझा हात वरी होत ना. मी 2-3 वेळेला मोटरसायकलून पडलोय तेव्हापासून माझा इथं मार लागलाय. तेव्हापासून माझा हात का नाही फक्त पैसे घेण्यापुरता एवढा होता, म्हणजे वरी जात नाही फक्त. मग मी टाळ्या उलट म्हणत असतो बा तुमच्या गुडघ्याला त्रास आहे का, पाय माझ्याकडे लांबवा.
मला काही फरक पडत नाही. काय बिघडले? बरं एवढंच नाही, फराळ जर चांगला झाला असेल तर झोपा तुम्ही. कीर्तन झाल्यावर तुम्हाला उठवतो, कारण झोपेतले माणसं जाग करणं माझा खानदानी पेशा आहे. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. आणि मला झोपणाऱ्या माणसाला रामायण सांगायचा लई नाद आहे. मी भावार्थ रामायण सांगायचो आणि ते मग पहिले वाचक होते स्वरामध्ये. आणि आमच्या रामायणानं म्हणजे काय, सगळे 80च्या पुढलेच, 80-82च्या पुढं. चला राम रामायण लयच अवघड आहे. मला राग काय तो बाबा, ज्या वयात पार त्यावेळेस करीत नाही. आता 70-80च्या पुढे काय मिळ लागेल आणि पुन्हा मग आमच्या डोसक्याला ताण करते. महाराज मला देव देव करा वाटायला नका. हा विको नको ह्याला, नका देव देव नका, राहू द्या. आणि पुन्हा हरिपाठ मारायचा नाद. मग राष्ट्र करवाल्या मला माईक द्या. मग तुम्ही माईक घ्या. चांगल्या गायकाचे काढून घेते त्यांनी हल्ला द्यावा लागते. बरं माना तुम्ही तर नीट माना न, काही बी चूक मानणार. नाम मंत्र जप कुठं जाईल पाप, तुमच्याच घराकडे घेऊन जा म्हणलं. काय लय अवघड कार्यक्रम. आणि ज्याला डोळ्याला कमी दिसतंय त्याला लग्नाच्या वारात लय बघायचा नाद, लय नाद. जरा डब वाजलं का नाही काय वाजायला म्हणलं वारात आहे, मला बघावं वाटायली. मारा ना घरात दिसाना डोळ्याला, पण लोई नाद. आणि ज्याला ऐकू येत नाही त्याला बोलायचा नाद. भैऱ्या माणसानं लय बोलायचा नाद बैठकीत. मग बैठकीत भेटलं एक भैरी होते बाबा, ती भेटले. मला गेलो चहा प्यायला. म्हणलं राम राम. म्हणलं राम राम. आता जेवलो. बघा ते काय का म्हणलं नसल्याला ताणी. बरं कीर्तन झालं, मग मुक्काम पडला. म्हणलं आज मुक्काम आहे आपला. ते म्हणले मग चला त्याच बंगल्यात. म्हणलं नको तिकडं, ते बाबाने बोर केलं. नाही म्हणले झोपलेत ते आता, उठायचे म्हणलं मध्येच. नाही उठत नाहीत म्हणले ते आता. ह्यांच्या गारंटीड गेलो ना त्या बंगल्यामध्ये. गावली बिचतूर त्या बाबाच्या पलंगाजवळ माझा पलंग. मला पडल्या पडल्या झोप लागली. त्या बाबाला 1 वाजता जाग आली रात्री. ते उठून माझ्या पलंगा काढणार आहेत. कोण आहे कोण आहे? कुणी का असं ना, झोपा ना तुमचे तुम्ही तिकडं. मला झोपीतलं उठविले. झोपलात का उठून? म्हणलं हो. बरं 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 महाराज आहेत? म्हणलं नाही पोतराज आहेत म्हणलं आम्ही. म्हणलं महाराज आहेत? बरं बरं महाराज इथं कशाला आलात? म्हणलं उस खुरपायला घेतले ते 2-4 एकरी तरी. आता महाराज काय कशाला येत असे तर? म्हणलं कीर्तनाला आलो. कीर्तनाला येत आहे तुम्हाला कीर्तन? म्हणलं हो. बरं 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 येताना कसं आलात? म्हणलं रांगत आलो. असं म्हणलं गाडी आहे? बरं बरं तिला चाक वगैरे? आता बगर चाकाची गाडी असते होय? म्हणलं आहे ना. बरं बरं तुमचं गाव कोणतं? म्हणलं परळी. वरळी तेव्हा का? म्हणलं परळी. बरं बरं लांब आहे, उद्या जवळ आणतो म्हणलं तुमच्या. आता मग तुम्हाला परळीमध्ये घर असल? अरे बाबा भैरवनाथाचा मठ आहे माझा परळीमध्ये चांगला. हो मोठा मठ आहे माझा परळीमध्ये. मी भैरवनाथाचा उपासक आहे. बरं 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 लेकरं बाळ वगैरे भरपूर उताड आहे म्हणलं, तिची अडचण नाही. बरं 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 लेकरं लहान किती मोठे किती सगळेच मोठे आहेत म्हणलं आता. बरं बरं सगळे लेकरं बाळ खुशाल? म्हणलं हो सगळे खुशाल आहेत तुमच्या आशीर्वादाने. बरं 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 आहे बाबा. पण महाराज मला एक सांगा, तुमचं लग्न वगैरे झालंय का? नाही काय करा तुम्ही सांगा. आणि हुडकून बाबा कुठून मी इतका ताण आहे महाराज. मग मी काही बोलतो बोलणं सोडून दिलं. अजिबात काही बोलत नाही. 2 तास बोलणे आली गुण जाणे. कधी बोललो बाबा? कधी काही कधीच बोला. तुम्ही का तुम्हाला बोलायची गरजच नाही. तर उलट आम्ही भाग्यवान आहेत आज तुमच्यामध्ये येतात. विठ्ठल विठ्ठल
सर्वश्रेष्ठ नामचिंतन आहे का अवघ्या वाटा झाल्या अवघ्या वाटा झाल्या अवघ्या वाटा झाल्या क्षीण नाम साधन एक असं आहे ह्याला नियमावली नाही पहिल्यांदा आचारसंहिता उडवली असेल तर संत सम्राट कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबा आहे माऊली म्हणले नामाला आचारसंहिता ठेवायची नाही पहिल्यांदा त्यांनी काढली आचारसंहिता ज्ञानेश्वरीच्या माध्यमामधून नाम जप यज्ञ तो परम बाधू न शके स्नानादी कर्म नामे पावन धर्मा धर्म नाम परम पावन वेदार्थे माऊली म्हणले सर्वात मोठा यज्ञ येतो ह्याला स्नान करा असा काही उल्लेख नाही त्याच्यानंतर नाथ बाबा भावार्थ रामायणामधून आचारसंहिता काढून टाकतात नामाशी नाही स्नान बंधन नामाशी नाही विधी विधान असनी शयनी जान नाम पावन हरीचे हे नाथ महाराज सांगतात इकडं तुकोबाराय सांगतात म्हणून गोड सरो भावी आंघोळी न लगे तोंड धुवावी आर्त चाड जिवे न लगे भ्यावे संसारा पण सगळ्यात जर सोप साध आणि सरळ माध्यम असेल तर ती आहे नामचिंतन ज्ञानोबारायचं सांगतात नामापरती तत्व नाही रे अन्यथा वाया अनेक पंथा जाशील जनी माऊली म्हणतात जगात अनेक तत्व पाहिले पण मला एकच तत्व आवडलं एक तत्व नाम दृढ धरी म्हणा मला हरीशी करुणा येईल तुझी विठाल विठाल या साधनेला झोपताना सुद्धा राम राम म्हणा म्हणून आमच्या शबरी मातेचं सर्वात मोठं माध्यम होतं शबरी मातेचं सर्वात मोठं माध्यम होतं भजन ज्यावेळेला मातंग ऋषीने धामाला निघाले त्यावेळेला शबरी मातेने पाय धरले गुरुजी तुम्ही निघ धामाला म्हणले हो मग माझं काय आता त्याने म्हणले तुम्हाला मला असे काही संकेत आलेत की तुम्हाला आता या ठिकाणी काही कालखंड राहावं लागल का कारण आपल्या आश्रमामध्ये प्रभू रामचंद्र येणार आहेत असं आहे का बरं बरं बघा रामप्रभू येणार आहेत हिची तारीख नाही सांगितली वार नाही सांगितलं आणि वेळ सुद्धा नाही सांगितलं फक्त काय येणार आहे राम बरं राम येणार आहेत ही शबरी मातेला सुद्धा राम माहित नाही कशी येते काहीच माहित नाही येणार आहे तेवढंच बरं गुरुजी आता राम येणार आहे आता येईपर्यंत काय करू त्यांनी म्हणले जी येणार आहे त्याचंच भजन करायचं आता दुसरं काय करायचं ये रे माझा रामा ये रे माझा रामा Mama
हीच आर्त आरोळी आणि शबरी मातेने दिली. तसं आपण 22 जानेवारीला अनुभव घेतला त्याचा. हा 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 अख्ख्या जगामध्ये 22 जानेवारी एक लक्षणीय, विलक्षणीय, अप्रतिम, निरुपमेय आणि अद्वितीय. सगळीकडं कानामध्ये एकच गुणगुण लागलं. मेरे झोपड़ी के भाग जाग जाएंगे राम आएंगे. मेरे झोपड़ी के भाग जाग जाएंगे राम आएंगे. रे आएंगे आएंगे राम आएंगे. राम आएंगे आएंगे राम आएंगे. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे. मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे. काही बी काढा भांडून तयार असते तिकडं महाराज. मग इथं नाही तर म्हणायचं कुठं आपण तरी आता मग. काय शबरी मातेचं वर्णन आहे महाराज. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी. दिया जला के मैं दिवाली मनाऊंगी. असं वर्णन आहे त्याच्यामध्ये महाराज. म्हणून हे नामचिंतन. एक दिवस शबरी मातेकडं राम आले आणि दर्शन झालं. ही नामाचे काय आहे ताकद आहे. मग महाराज सांगतात तुम्हाला सगळ्यात मोठं साधन असेल ते कोणतं. नामचिंतन. ते अभंगाच्या पहिल्या चरणावर. रे बापा साधन हरीचे करा रे बापा साधन हरीचे. करा रे बापा साधन हरीचे. करा रे नाथ महाराज सांगतात करा रे बापांनो साधन हरीचे. सगळ्यात मोठं साधन आहे हरीचं. हरी प्राप्त होण्याचं साधनच आहे नामचिंतन. ही नामसाधना जी आहे हा हरी जो मंत्र आहे महाराजांनी सांगितला. हरी मंत्राचं जे माध्यम आहे. मग काही जणांनी संशय घेतला महाराज तुम्ही आम्हाला हरी साधन हे माध्यम दाखवलं आहे आम्हाला मान्य आहे तुमचं. पण एक काम करा महाराज आता तुम्ही हरीचं म्हणतात नेमकं या नामचिंतनाला आम्ही प्रारंभ करू काही त्याची अडचण नाही. पण आम्हाला एक सांगा महाराज की हरी मंत्र या जगाच्या पाठीवर कुणी आणला पहिल्यांदा. हरी 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 मंत्र हा शिवाचा. हरी 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 मंत्र हा शिवाचा.
निराधार योजनाचं बोलत नाही महाराज. आधार आधार असतो महाराज. फक्त तुमचा प्रश्न योग्य असावा, त्याचं उत्तर मिळेल. आणि प्रश्न चूक असल्यावर तुम्हाला कुणीच उत्तर देऊ शकणार नाही, हे का नाही बाबा. आता समजा तुम्ही आज महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शास्त्रीय गायनातले तुम्ही राजे आहात. तुम्हाला जर आमच्याबद्दल किंवा आम्हाला एखादा राग तुम्हाला जर विचारायचा असेल एखादा, किंवा चला हा राग आहे, पण तो राग तुम्हाला विचारण्यासाठी अगोदर किमान आम्हाला त्या रागाचं नोटेशन तरी गुणगुणता यावं. बरोबर आहे. नोटेशनचं कोटेशन तर भरलेलं असावं. हां, काहीच भरलेलं नाही. मग आता समजा साधी गुणगुण जर केलं, हां हां ओमकार बाबा हे नेमका राग येतो मला, नेमका हे राग कोणता आहे, ह्याचं नाव काय, ह्याचा प्रहर कोणता आहे, किंवा हे कुणी कुणी गायला, कोणते गीत आहेत ह्या रागामध्ये, हे आपल्याला थोडं जर त्यांच्यासमोर गुणगुणलं तर ते आपल्याला सांगतील. आता मी तुम्हाला एक राग विचारतो, ते मला मग तुम्ही सांगणारच. जगातले कोणते राग तुमच्याकडे नाहीत, सगळंच तयार आहे, पण उगाच सर साधारण विचारतो. केदार राग आहे. एवढं गुणगुणल्यामुळं तुम्ही सांगितलं. आता मग तुम्ही सांगताल वा ह्याचा वेळ आहे रात्री 8 ते 10चा, हे का नाही. मग ह्याच्यामधले तुम्हाला गीतंसुद्धा सांगतील. ज्ञानमंदिराय सत्यम शिवम सुंदराय, सत्यम शिवम सुंदराय, गाऊन दाखवते. ह्याला आधार आहे. आता एक राग तुम्हाला विचारतो बाबा, हे आता हे राग जर तुम्ही सांगितला, पाकिटच राहुल महाराज ह्यांनाच पाकिट देऊन टाका, देवा शपथ. नाही नाही पैशाच येत, पण राग सांगावा लागला बाबा. मग आता हा बघा तुमचा वेळ सुरू होतो आता. हॅलो कॉम्प्युटर ऑन, कॉम्प्युटर सुरू. हॅलो कॉम्प्युटर ऑन. आता तुमचा वेळ सुरू झाला. पण का अजून तुम्हाला चान्स आहे. ते म्हणताल ह्याच्यापेक्षा एंडोसल्फान पिलेलं बरं आहे का नाही. नीट डांबरी रोडला न्यावं, ह्या बाबळाचे फोको 2-4 काढावे ना, असा मोकळा करा, धडात धडात धडावं. आधार पाहिजे ना महाराज, आधार पाहिजे. आधार असेल तर आहे. मग महाराज हा हरिमंत्र जो आहे कोणी आणला? भगवान शंकराने आणला. ज्ञानोबारायचा पुरावा आहे. ठीक आहे महाराज, पण काही जण म्हणते थांबा महाराज, ते भगवान शंकराने आणल्यामुळे आम्ही म्हणायचा का? महाराज म्हणजे म्हणणंच म्हणावं लागेल का? आपला सर्व संप्रदाय हा वैष्णव संप्रदाय, आणि वैष्णव संप्रदायाची यादी जर काढली तर पहिल्या क्रमांकाची वैष्णव भगवान शंकर आहे. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. एका महाराजाचं हे काय जनार्दनी वैष्णव आणि शिरोमणी महादेव. त्याचे पाहू नये वदन, मूर्खावणी मूर्ख जाण. अभंगच आहे महाराजांचा. होणी वैष्णव जो का निंदी सदाशिव, त्याचे पाहू नये वदन, जे मूर्खावणी मूर्ख जाण. वैष्णव सोहळा
शिवे दाविला सकळा तयाचे पाहू नये मदन मूर्खा होणी मूर्ख जाण. बरं एवढंच नाही, हे काय जनार्दनी वैष्णव आणि शिरोमणी महादेव. भगवान शंकर या संप्रदायाचे पहिले वैष्णव आहेत. एवढंच नाही महाराज, ह्यांच्या नावावर एवढे उपक्रम आहेत. या विश्वामध्ये पृथ्वी तलावर पंढरपूरची पहिली वारी केली असेल तर त्यांनी केली महाराज. जगाच्या पाठीवर पंढरपूरची पहिली वारी करणारे भगवान शंकर आहेत. ओम नमो शिवा आदी कावडी घेतली खांदी. पहिल्यांदा कावड त्यांनी घेतली महाराज पंढरपूरची. पहिले पंढरपूरला ते गेले. एवढंच नाही, पंढरपूरला पहिल्यांदा रावळामध्ये काकड्याचं भजन करण्याचा मान सुद्धा त्यांचाच आहे महाराज. या जगाच्या पाठीवर पहिलं काकड्याचं भजन जर केलं असेल तर कोणाचं आहे ते? भगवान शंकराचं. रंभादिकणाचं ते उभ्या जोडोनी हात. त्यांनी केला पंढरपूरला पहिला का म्हणून काकड्याचं भजन हे अति श्रीमंताचं भजन आहे महाराज. हे श्रीमंत लोक भजन करतात हे काकड्याचं. कारण भगवान शंकर काकडा करतात ना. मी सुरुवातीला 12 वर्ष काकडाच करीत होतो. मी आळंदीवर आलतो ना, मग दुसरं काहीच माध्यम नव्हतं, काकडा. पण लईच माझं मिळायचं, आनंद मिळायचा. पण ते काय व्हायचं, येत नसायचं माझ्याबरोबर कोणी काकड्याला. वन मॅन शो वाजवणार सुद्धा यायचे नाहीत बाबा. पोर नुसते म्हणायचे, महाराज आम्ही उद्या येतात, उठो आम्हाला. बरं कुठं झोपतात? त्याने सांगताना इकडं झोपायचं म्हणायचं, आणि रात्री इकडं झोपायचे. ते सापडायचे नाही, सापडायचेच नाही. या आणि शिष्टीमारे सुद्धा माझ्यावर कदर करायचे, राग राग. त्यांना वाटायचं एकटंच महाराज आहे ना, काय माईकची गरज आहे, गपचूप करा एकट्यानं काकडा. पण एकदा मी म्हणलं नाही नाही मला माईक लावा. त्यांना राग आला शिष्टीमारेला. तिने राग राग 12 माईक लावली एकदा काकड्याला. 12 म्हणल्यावर काय मग ते मीडियाची मुलाखतच आपल्याला तर सगळी. असा जोरात का एकटाच 12 माईक घालता काकडा जोरात केला. 3 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत काकडा. सकाळी गावात गेलो चहा प्यायला, काकडा झाल्यावर लोक म्हणले महाराज आज काकडा केला नाही. म्हणलं 3 वाजल्यापासून करायलो. नाही महाराज ऐकू आलं नाही. 12 माईक आहेत म्हणलं. 12 माईक मग आवाज कुठे गेला? ते खरंच कार्यकर्ते बघायला आले. माईक 12 होते पण एकाला वायर नव्हतं माग. झोपीच्या नादात नुसती माईक दिली आडकुट मला कुठे. विठ्ठल 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 विठ्ठल. मग ते हरीचं भजन आहे. एवढंच नाही, हरीचा मंत्र त्यांचाच. महाराज भगवान शंकरावर जेवढे उपक्रम आहेत तेवढे त्यांच्याच नावावर आहेत महाराज. अजून बघा तुम्ही, हरी मंत्र त्यांनीच आणला आणि ह्या पृथ्वीवर भजन सुद्धा सुरुवात त्यांनीच केली. करी महादेव भजन करी महादेव. भजन
महादेव भजन करी महादेव राम पूजे सदाशिव राम पूजे सदाशिव हे राम 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 भजन करी महादेव भजन करी महादेव महादेव भजन करी महादेव पहिला राम मंत्र त्यांनी म्हणलाय, भजन करी महादेव आणि रामपूजी सदाशिव. म्हणजे भगवान शंकर हे नामस्मरणातले पहिले अधिकारी पुरुष आहेत. अधिकारी पहिले अधिकारी, वैष्णव पहिले, नामधारक पहिले. काकड्याचं भजन त्यांनी सुरू केलं, पंढरपूरची वारी त्यांनी सुरू केली. या जगामध्ये, अख्ख्या जगामध्ये नामाचा महत्त्व, नामाचा महिमा वाढवण्याचं कार्य केलं असेल तर भगवान शंकराने महाराज. आणि मुळात भगवान शंकर योगी आहेत. मूळ पुरुष कोण आहेत? ते योगी आहेत. पण काय भाग्यशाली आपण आहेत, ते नामधारक आहेत. ते नामधारक आहेत म्हणून त्यांचं राहणीमान साधं आहे. आणि आम्ही इथंच मार खातो बघा. आमचं राहणीमान साधं. आणि आजकाल व्यवहार काय म्हणते माऊली? व्यवहार कडक इस्त्रीचे कपडे, महाग 1000 लफडे, पण कपडे आम्ही असते डंगळा मचरंग कार्यक्रम. काय कपड्याचे फॅशन निघाल्यात महाराज. एक जणांना अर्ध शर्ट इन केलंय पुढून आणि अर्ध मोकळं सोडलं. मग पूर्ण बी इन नाही, पूर्ण मोकळे बी नाही. तसं सकाळी सकाळी जय हरी महाराज म्हणलं, जय हरी म्हणलं, अर्ध इन अर्ध मोकळं कसं काय? फॅशन आहे म्हणलं, फॅशन. म्हणलं राशन आहे का खायला घरी? पांढऱ्या खरं सांग म्हणलं काय ते. त्यानं म्हणला महाराज फॅशन नाही, तडजोड आहे. कसं काय? पुढून उंदरानं कातरलंय म्हणलंय, मागे पॅन्टीला ठिगळे लोई चॉप्टर गिरोय कमाल. आणि ते वारकरी येड्यात काढतात महाराज. वारकरी भोळे आहेत का? हे रोज गोळे खायलो. वारकऱ्यासारखी मजाच नाही महाराज. खायला चक्क्या, टेकायला तक्क्या, घरी गेल्यावर बुक्या आहेत. वजन कमी का महाराज आपलं? बाहेर वजन नंबर 1. बाहेर आवा बाहेर का ताटाला रांगोळ्या, घरी उभ्या राख रांगोळ्या. बाहेर काय वजन. आता बघा ते आमची सत्व परीक्षा घरी सुरू होती बघा. आता 3:30 वाजतात आम्हाला घरी जायला. आता 3:30 ते 4. मग आमची तिथं बाहेर महाद्वारामध्ये उठा पांडुरंगा प्रवासमयोपात, जोग्याचा मेळा गरुड पारी दाटला. उठतच नाहीत. बरं जोरात बोलता बी येत नाही. एकदा तर उठलीच नाही आमची जगदंबा. 3 वाजेपर्यंत उभाच. 3 वाजता मी एकट्यानंच काकडा सुरू केला. फार सगळे आंधळे पांगळे वासुदेव झाले. आणि मग शेवटचा अभंग माझा चाला, जगजोगी जगजोगी जागो जाग बोलती.
जोगीनबाई उठली. माय वासुदेव आलेत काय की म्हणलं वासुदेव नाही जोगी आलेत. उठा उठा उठा. आणि जरा घर भोळ आहे आमचं महाराज थोडं. मी चालाक आहे पण भोळ आहे घर जरा थोडं. ते मुलीचं लग्न होतं मोठ्या. मग तिला म्हणलं चल आपण भांडी काही आणू. नाही दिवसाखालची घटना आहे ती. मग आम्ही मोंड्यात निघालात. मी पुढं ट्रॉली मागं नेमाप्रमाणे निघालो. ते मागं गाणं चालू होतं त्या काळातलं. जुगनी जुगनी हाय हाय जुगनी जुगनी. त्या काळातलं गाणं. तिथूनच आमची बायको माघारी. म्हणलं कुठं माय कोणतरी जुगनीला बोलवायला. अगं मध्ये ते गाणं आहे जुगनी जुगनी. जुगनीला कशाला बोलतील. आणि गाणी बी अशी काढलीत बाबा 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 बाबा. माणसाला अभंग पाठ करायचे म्हणून गाणी. अहो कोस्त बी अवघड असू द्या बाबा. ते आपल्याला ताण येतं पण त्यांना काहीतरी येत नाही महाराज. किती अवघड गाणं. रूपाची छान दिसाला छान गुजिरवान तुझा नकरा मारी ती चक्रा चक्रा नकरा नकरा चक्रा चक्रा नकरा चक्रा. शांताबाई. आता तर बघा ना. आता किती आता मस्त गाणं होतं बघा ते. आता ह्या गणपतीला लय भारी. माझ्या पप्पाने गणपती आणला. माझ्या पप्पाने गणपती आणला. शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती. माझ्या पप्पाने गणपती आणला. तरी एक जणांना जोडलं. माझ्या पप्पाने बुटाने हाणला. पागल झाले महाराज लोक सगळे. पागल झाले लोक बघा सगळे. ती कोणी बी येईल. पोरं सोर म्हणजे महाराज मग त्याचं वाईट वाटलं नाही. पोराने म्हणू द्या वय त्यांचं. अहो 80च्या पुढलं एक जण आमच्या गल्ली ते माझ्याकडं आलंय. माझ्या पप्पाने म्हणलं बाबा तुमच्या पप्पाच्या 52 पुण्यतिथ्या मी केल्या. आता वयाच्या मानानं तरी राहत ना गुणानं जरा. आता ऐका रे भगवान शंकर आहेत ते. पण महाराज म्हणतात करा रे बापांनो साधन हरीचे आणि झणी करणीचे करू नका विडंबार कुमाई. विडंबार कुमाई विडंबार कुमाई विडंबार कुमाई विडंबार कुमाई विडंबार कुमाई करा रे बापानो साधन हरीचे झणी करणीचे करू नका. जेणे नये जन्मयमाची यातना ऐशिया साधना करा काही. साधनाची सार मंत्र बीज हरी आत्मतत्व धरी तोची एक. कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम एक हरिनाम जपता घडे. एका जनार्दनी न घ्यावा संशय निशेषी होय हरिरूप. हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणी. महाराज म्हणतात तुम्ही एक काम करा. करा रे बापानो साधन हरी हरी साधन करा. कारण का इतर साधनं करू नका. झणी करणीची करू नका. का कारण तुम्हाला सर्वात मोठा धोका आहे. हे साधन जर करताल ह्या साधनाचं सर्वात मोठं फल आहे अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये.
म्हणतात ह्या साधनाचं फल आहे काय, जेणे नाही जन्म, पुन्हा जन्माला यायची गरज नाही. बघा तुम्ही महाराज सांगतात फार मस्त एक अभंगातलं चिंतन आहे बघा. तुटे भव रोग संचित क्रियमान भोग, आयशे विठोबाचे नाम आणि उच्चारिता खंडे जन्म. विठोबाचं नाव घेतल्यावर सुद्धा पुन्हा जन्माला यायची गरज नाही. आणि नाथ महाराज म्हणतात हरीचं नाम घेतल्यावर सुद्धा पुन्हा जन्माला यायची गरज नाही. का? कारण बरं महाराज काय फरक पडतो? महाराज म्हणतात जन्माला आल्यावरच हे दुःख भोगावं लागतं सगळं. हे दुःख भोगायचं केव्हा आहे? आणि खरंच दुःख जे आहे विश्वातलं ते जन्म मरणाचं दुःख आहे महाराज. त्याचं नाव संसार आहे. बाकीचे हे दुःख तर गौण आहेत, हे दुःख जन्माला आल्यानंतर आहे. म्हणून महाराज तुकोबाराय त्या अभंगात म्हणतात या संसारालाच रोग नाव आहे. तुटे भव रोग, रोग आहे रोग. आता हे जे रोग आहेत जन्माला आल्यानंतर रोग आहेत पुन्हा आपल्याला, तसं रोगाचं गणित आहे 72,000. कारण आपल्या शरीरात नाडी आहेत 72,000 आणि प्रत्येक नाडीचा एक रोग आहे. तर सगळं रोगाचं गणित आहे किती? 72,000 रोग आहेत. 72,000 हे 72,000 रोग आहेत. पण केव्हा? जन्माला आल्यानंतर आणि मरण्याच्या अगोदर आहे. मेल्यावर बी नाहीत आणि जन्माला यायच्या अगोदर सुद्धा नाहीत. मग सगळ्यात मोठा रोग आहे तो संसाराचा, जन्म आणि मरण. मग महाराज म्हणतात जेणे नाही जन्म का, यमाची यातना. बरं अनेक यातना यम करविल कोण सोडविल. बरं नाथ महाराज म्हणतात इथं पाप करत असताल पण थोडं भान ठेवा, उद्याच्याला आपल्याला कुणीतरी विचारणार आहे. पातके करिता पुढे आहे पुसता, काय उत्तर देता. आता तुम्ही परीक्षेला विद्यार्थी बसवल्यानंतर इतर विद्यार्थ्यापेक्षा त्यांच्यावर तुमचं जास्त लक्ष असतं. कारण तुम्हाला एक वाटतं की त्याचं वर्ष बाहेर जाऊ नये, हे का नाही? कारण का? कारण थोडं जर काही कसर झाली तर फेल होतो तो आणि पुन्हा परत परीक्षा द्यावी लागते. मग तुम्ही जे विद्यार्थी बसलेत परीक्षेला, मग तुम्ही गोडीनं सांगतात बाळा लक्ष दे जरा अभ्यासाकडे थोडं, हां प्रॅक्टिस कर बाबा, प्रॅक्टिस कर, हां प्रॅक्टिस कर. का? परीक्षा आहे बाळा. कारण मी सांभाळून घेईल इथं, पण उद्या परीक्षक सांभाळून घेणार नाही का? आणि ते एका क्षणात फेल करतो, एक क्षणात, एका क्षणात. आणि सगळ्यात अवघड हेच आहे बाबा. मी महाराज गुरुवारी स्वानंद किनवाशी ज्ञानोबा माऊली लटपटी महाराजांचे विद्यार्थी, पहिलं विद्यार्थ्यांचं आहे महाराज. पण मला जमलं नाही बाबा हे. महाराज म्हणायचे बरं प्रयत्न मी कमी केला आहे ओमकार महाराज, लय प्रयत्न केला हो. जवळपास मृदंगासाठी मी 2 वर्ष झगडलो. किती? 2 वर्ष. अख्ख्या 2 वर्षामध्ये माझे 2 बोल तयार झाले. किती? धागे नता घेता घे येता. ह्याच्या पुढे गाडी सरकली नाही. मग वडील म्हणले ही हार्मोनियम शिक, गायन. म्हणलं बरं. तिकडे 5 वर्ष होतो. 5 वर्षानंतर ते गुरुजीच म्हणले आमच्या वडिलांना, म्हणले महाराज तुमच्या मुलाला घरी न्या. आमचे वडील म्हणले शिकला का तो? ते नाही शिकलं म्हणले, पण त्याच्या नादानं माझं विसरलंय सगळं आता. सोपं काय इथं आल्यावर काही मी का बोलायला एवढं? बरेच गायक वादक लोक नाव ठेवतात, काय महाराज गायक नसतं हे करता. तू हे कर तुला पैसे देतो सर, पण हे स्वरात कर ना, हे करायलाच पैसे लागतात. ही 25-25 वर्षी गेलेत महाराज यांचे सगळे आयुष्याची. जो काही काय सोपं नाही. कीर्तन बी सोपं नाही महाराज. हे बोलता आलं तर आहे, हे बी बोलता आलं तर आहे महाराज. सगळं पाठांतर पण मांडणीच करता येईना. जगद्गुरु तुकोबाराय. या अभंगाद्वारे आपल्याला सगळ्या विश्वाला कल्याणाचा
द्या. महाराज कीर्तनानंतर जे सूत्रसंचलन असतं ना 10 मिनटं, महाराज ते सगळ्या कीर्तनाचा गाभ आहे तो, आणि त्याच्यातच सगळं वजन असतंय महाराज. कीर्तनकाराचं श्रोत्याचं वजनात बोललं तरच आहे ते, हे का नाही? वजनात बोलावं लागतंय. आज आपल्या गावामध्ये महाराज आलेले आहेत असं वजन बोलावं लागतंय. आज महाराज लांबून आलेले आहेत का पायी आले आहेत का काय ते पण. आज महाराजांनी ज्ञानदानाचं काम केलं का फुकट केलंय का काय, बरं ज्ञानदानाचं काम केलं. असंच महाराजांनी पुढल्या वर्षी पण यावं, इथं नाही म्हणून का अवतार जावं का आम्ही पण. हां हे एवढं बोलता. एक जण म्हणला मला बोलू द्या आता उद्या, त्याला बोलता येत नव्हतं पण तिची इच्छा झाली मला बोलू द्या म्हणला. बरं तिची वर्गणी जास्त होती सगळ्या गावात तिचीच. आता माणूस प्रतिष्ठित, बोलता येत नव्हतं पण ते इच्छा. लोक म्हणजे तुम्ही बोला उद्या काय, ते बोलणार त्या दिवशी आणि माझं कीर्तन तिथं. आणि नेमका त्यांचा नातेवाईक कोणतरी मिळाला त्या दिवशी सकाळी. ते तिकडं मातीला दिवसभर स्मशानभूमीमध्ये ह्याची श्रद्धांजली त्याची श्रद्धांजली सगळं तेच अर्पण करीत बसले. आणि संध्याकाळी ते कीर्तनात आले इकडं, पण त्यांनी स्मशानभूमीतले संदेश डिलीट केलेच नाहीत. इकडं व्हायरल कीर्तनामध्ये. मग कीर्तन झालं ते मग ते आले बोलायला. मी माझं माईक दिलं, म्हणलं ह्याच्यावर बोला, कीर्तनकाराला चांगलं माईक असतंय जरा थोडं. मग ते ती तिकडले संदेश वाचायली, तिकडली मसन वाटतली. आज आपल्या पवित्र भूमीमध्ये वैकुंठवासी भरत महाराज जोगी यांचं कीर्तन झालेलं आहे, तरी त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. म्हणलं बाबा परळीवाशी तरी म्हण ना, डायरेक्ट वैकुंठवाशीच. असला राग आला. म्हणलं या तुम्ही बैठक तुम्हाला सांगतो काय ते आता. पण ते काय झालं, बोलणं झाल्यावर ते 500 रुपये देऊन पाया पडले. मग जाऊ द्या म्हणलं, मग काय करा. बोलता आलं पाहिजे हो, कशामुळे म्हणायलो बोलता आलं पाहिजे. असं सगळंच गोड. मला तुम्ही 11:15चा वेळ दिलाय, चला 11:15 पण होत आलेत आता. तरी मी तुम्हाला वेळ म्हणजे वेळच. तुम्ही एवढं खरंच माता भगिनी पुरुष मंडळ आणि बाबा आमचं भैरवनाथाचं मंदिर आहे इथं सुद्धा. आणि आमचं दैवत आहे बाबा भैरवनाथ. म्हणले की आम्ही अगोदर नतमस्तक असतो. तिथे गेलो, 10 मिनटं साधना केली मंदिरामध्ये. आणि मग तुम्हाला सुद्धा पहिल्यांदा जे श्लोक म्हणलो ते आहे भगवान आद्यगुरु शंकराचार्याचं अष्टक आहे. ते ज्यावेळेला आद्यगुरु शंकराचार्य काशीमध्ये आले, आणि काशीमध्ये आल्यानंतर, आणि काशीमध्ये असा नियम आहे बाबा, तुम्हाला असतो भैरवनाथाचे भक्त आहेत म्हणून तुम्हाला सांगायलो. काशीमध्ये मुख्य दैवत विश्वनाथ, पण काशीमधला नियम असा आहे, भले विश्वनाथाचं दर्शन नाही घेतलं लवकर तरी चालल, पण गेल्याबरोबर अगोदर भैरवनाथाचं दर्शन घ्यावं लागतं. का? कारण भैरवनाथ काशीचे रखवालदार आहेत महाराज, त्यांच्या ताब्यात आहे काशी महाराज ती. आणि म्हणून ती काशीवरून महाराज ते सोनारीला आलेत. काशीहून आलेत ते महाराज सोनारीला. आणि सोनारीचं नाव सोनारी नाही, त्याचं मूळ नाव आहे सुवर्णपूर. ही सोन्याची नगरी महाराज ती. इथं जोगेश्वरबरोबर त्यांनी विवाह केला महाराज. आणि इथून पुन्हा ते कोल्हापूरला गेले. दख्खनचा राजा ज्योतिबा तिकडे गेले महाराज ते. असे काशीहून आले सोनारी, आणि सोनारीवरून कारण तिथं काय गेले, कारण कोल्हापूरचं पहिलं नाव करवीर आहे. कोल्हापूरचं नाव काय मूळ करवीर. पण त्या करवीरमध्ये 3.5 पीठापैकी एक पीठ आहे ती महालक्ष्मी माता. पण तिथं रत्नासूर, रक्तभोज आणि कोल्हासूर हे दानव होते तिथं महाराज करवीरला. ते एवढे आगतिक होते की त्यांनी लक्ष्मी मातेला सुद्धा पळून लावलं करवीरमधून. मग लक्ष्मी माता भगवंताला शरण गेल्या, तुम्ही मला बसवले तिथं, पण हे राक्षस आम्हाला काय राहू देत नाहीत. भगवान म्हणले थांबा मी अवतार घेईल. मग भगवंतांनी तिकडं दक्षिण केदारमध्ये अवतार घेतला ज्योतिबाचा, म्हणून त्याला दख्खनचा राजा म्हणतात. त्यांनी म्हणले मी येईल करवीरला, पण लगेच काशीला निमंत्रण दिलं, भैरवनाथजी तुम्ही सुद्धा इकडे या म्हणले. पण भैरवनाथ म्हणले अगोदर इकडे येत नाही. कुठं आतो? अगोदर आले सोनारीला, विवाह सोहळा झाला, आणि मग सोनारीहून ते तिकून आले आणि इकून गेले महाराज करवीरला. तिथं गेल्यानंतर कोल्हासूर दानवाचा निपात केला ह्यांनी सर्वांनी मिळून. आणि त्या कोल्हासुराच्या रक्ताचा एवढा महापूर आला
की महाराज अख्खं करवीर व्हायला लागलं. पण त्यानं विनंती केली, म्हणला मी तर गेलो म्हणला, पण माझा काहीतरी नाव लौकिक व्हावं. ते म्हणले आता उद्यापासून ह्या नगरीला नावच तुझ्या कोल्हापुराच्या रक्ताचा पूर आल्यामुळे ह्या गावाचं नाव काय आता कोल्हापूर. असं हे इथून तिकडे गेलेत महाराज. पण जिथं जिथं भैरवनाथ असतील महाराज तिथं आम्ही नतमस्तक असतो. विठाल विठाल विठ्ठल म्हणून त्या बाबांचं. आणि विशेष म्हणजे महाराज बऱ्याच लोकांना ज्ञात नाही महाराज. त्यांना वाटतं काय होय भैरवनाथ आणि हे ज्योतिबा, पण त्यांना माहीत नाही भैरवनाथ म्हणजे भगवान शंकराचा अवतार आहे. शिवपुराणामध्ये कथा आहे महाराजी. भगवान शंकर आणि त्या शंकराचार्यांनी ज्यावेळेला काशीला आले आणि काशीला आल्यानंतर भैरवनाथासमोर उभा राहिले आणि 8 श्लोकामध्ये त्यांनी भैरवनाथाचं वर्णन केले. देवराज शिवमान भावनाग्री पंकजम व्यालयज्ञ सूत्रमेन्दुशेखरं कृपाकरं नारदादि योगी बंद वंदितं दिगंबरं काशिकापुरादिनाथं कालभैरवं. मग तिथून शंकराचार्य पंढरपूरला आले महाराज. आणि पंढरपूरला आल्यानंतर तिथं रावळामध्ये गेले महाराज. आणि तिथे गेल्यानंतर पुन्हा शंकराचार्यांनी 8 श्लोकामध्ये पुन्हा पंढरीश परमात्म्याचं वर्णन केलं महाराज. महायोग पीठे तटे भीमरथ परम पुंडरीकाय दातुं मुनींद्रै समागत्य दिष्टान्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. आणि तिथून पुन्हा ते आळंदीला आले शंकराचार्य. कुठं आले? आळंदीला. आळंदीला आल्यानंतर पुन्हा ज्ञानोबाराच्या समाधीसमोर उभा राहिली. आणि तिथं सुद्धा ज्ञानोबारायचं 8 श्लोकामध्ये वर्णन केलंय. कलावज्ञ जीवो धरार्तावतारम कलाकांक तेजस्फुरक दिक्प्रदेशम विधेन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. ती शंकराचार्य याच भागातून गेलेत महाराज. ते म्हणे पहिलीच भूमी अतिपवित्र आहे महाराज. पांडुरंगामुळं आहेच पवित्र. पण इथून भगवान भैरवनाथजी आणि जोगेश्वरी मातेला घेऊन याच मार्गाने त्यांनी कोल्हापूरचा प्रवास केला. आणि तिथं जाऊन परत त्यांना तिथं मान आहे महाराज. ज्योतिबावर सुद्धा अगोदर दर्शन त्यांचं आहे आणि मग ज्योतिबाचं आहे. काशीला सुद्धा अगोदर दर्शन भैरवनाथाचं मग विश्वनाथाचं. उज्जैनला सुद्धा अगोदर भैरवनाथ मग तिथे. अशा अनेक प्रकारानं. चला आपला वेळ झाला. शेवेला पूर्णविराम. तुम्ही एवढे जण आला सर्व खूप आनंद वाटला बाबा. ओमकार बाबा, आमचे आसाराम बाबा, तुम्ही सुद्धा बाबा, आणि ज्यांनी व्यवस्था केली आपली राहुल महाराज आपले खूप. त्यांनी तुम्ही नव्हतात तरी आसाराम बाबांनी भरपूर व्यवस्था केली. अजून जाताना सुद्धा फराळ करा म्हणजे त्याची काय अडचण नाही तेवढं. पण ते आती होईल. प्रेमानं म्हणल्यावर खावावी लागेल. त्याच काय असते असं. एकदा माऊलीचं भजन करा आणि तिथल्या तिथं टाळ्या वाजा माऊलीच्या भजनामध्ये. तिथल्या जोरात वाजवू नका. ध्वनी प्रदूषण नको म्हणून म्हणायला लागलं. आणि काही माणसं लई बारीक वाजते ते इठल 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 म्हणलं बोट फुटल बोट फुटल. मला ओमकार महाराज राग काय येतो हे कुठे टाळ्या वाजू येतो इथं काय होतं एवढं टाई. पत्ते खेळताना बघा तुम्ही जोकर काय पानं टाकताना आईड बाश टाकतोय मला दाव लय फॅशन असतो. पान उचलताना लय भारी असतं ऍक्शन. पुन्हा शेवटचं पान ओट लय भारी असतं. जसा याचा आज सासरा आला आता इथं. आता वाटतं प्रेमानं भजन करू. शेवेला पूर्ण ज्ञानेश्वर.